बरं, तुझे वडील काय काम करतायत? माझे वडील शेती करतात. शेती करतायत. बरं, तुला काय बनण्याची इच्छा आहे उद्याला? IAS. IAS बनण्याची इच्छा आहे मित्रांनो. IAS बनणं हे सोपं नाहीये, परंतु आपण जर उराशी जर स्वप्न आपण जर बाळगले आणि गुरुजन वर्गांचा जर साथ जर असेल आणि आपलं स्वतःचा जर आत्मविश्वास जर असेल तर आपण IAS होऊ शकतो, असे या ठिकाणी विद्यार्थिनींचं म्हणणं आहे. आणि ती खरोखर जिल्हा परिषदेच्या शाळेमधून एक IAS बनेल असा विश्वास सुद्धा या ठिकाणी वाटतोय. कारण आज आपण मंगरुळ या शाळेला आपण भेट दिलेली आहे. जिल्हा परिषदचे जे शिक्षक आहेत, शिक्षक सुद्धा या ठिकाणी जातीने लक्ष या ठिकाणी देत आहेत. आपण बघतोय जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय मंगरुळ येथील शैक्षणिक आढावा. डिजिटलच्या धर्तीवर संगणकीय ज्ञान व तसेच मुलांचा सर्वांगीण विकास करणारी ही एकमेव शाळा. आपण जातोय थेट या ठिकाणी जे वर्ग शिक्षिका आहेत त्या शिक्षकांसोबत संवाद करतोय की जिल्हा परिषदला या ठिकाणी ते कार्य करतायत आणि विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याचं या ठिकाणी काम करतायत. सातत्याने या ठिकाणी गुरुजन वर्ग आयुष्यामध्ये जर काय कमाई करत असेल तर फक्त विद्यार्थी घडवण्याचं या ठिकाणी काम करतोय. आणि आपला विद्यार्थी देश पातळीवर या ठिकाणी कसा चमकेल हाच प्रयत्न गुरुजन वर्गांचा या ठिकाणी राहिलेला आहे. मॅडम, आपलं माझं नाव कुमारी सुनैना हरिदास सिंह. अच्छा, बरं, आपला कोणता विषय या ठिकाणी शिकवताय? सायन्स. मित्रांनो, सायन्स विषय शिकवतायत. वेगवेगळ्या विषयामध्ये जी आवड असते आणि ती आवड या ठिकाणी निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं ज्ञान प्राप्त व्हावं हाच दृष्टिकोन या ठिकाणी या शाळेचा राहिलेला आहे. विषय म्हणजे काय, नेमका काय? सायन्स म्हणजे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन कसा प्राप्त करून द्यायचा आणि ते कोणत्याही गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टीने कसे पाहतील यासाठी हा सायन्स विषय आहे. आणि त्यांना दैनंदिन जीवनामध्ये विज्ञानाशी निगडीत कोणकोणत्या घटना असतात त्या सुद्धा समजावं यासाठी. मित्रांनो, विज्ञान हा विषय असा आहे की हा एक विषय या ठिकाणी समजून घेण्यासारखा आहे. परंतु विज्ञान सायन्स ज्याचा मुलांचा या ठिकाणी पक्का आहे तो कोणत्याही या ठिकाणी क्षेत्रामध्ये या ठिकाणी झेप घेऊ शकतो. काही या ठिकाणी आपल्याला एक म्हणावं वाटतंय की आपण राष्ट्रमाता जिजाऊंच्या या ठिकाणी जिल्ह्यामध्ये राहतोय आणि राष्ट्रमाता जिजाऊंच्या लेखी या ठिकाणी विविध देश पातळीवर या ठिकाणी चमकलेल्या आहेत. त्या भगिनींना आणि त्या विद्यार्थिनींना या ठिकाणी काय संदेश देणार, कशा पद्धतीने आपण शिक्षण घ्यावं आणि पुढे जावं? त्यांनी जो त्यांना आवडतो विषय त्या विषयामध्ये त्यांनी पुढे जावं. कारण की काही जणांना मराठी येत असतं पण ते विज्ञानाशी आजकाल विज्ञान गणित घेणं खूप गरजेचं असं लोकांना वाटतं. पण आर्ट विषय घेऊन सुद्धा मुलं मुली पुढे जाऊ शकतात असं मला वाटतं. जरुरी नाही की त्यांनी सायन्स आणि गणित मॅथ्स घ्यावं. आपलं काय शिक्षण झालेलं आहे? माझं MSc BA. अच्छा, MSc BA झालेलं आहे. परंतु त्यांनी सांगितलेलं आहे की सर्वांगीण विकास या ठिकाणी व्हावा आणि आपापल्या इच्छेनुसार आपण त्याच्या ठिकाणी आपण जावं असा दृष्टिकोन त्यांचा बोलण्याचा या ठिकाणी आलेला आहे. जिल्हा परिषदची शिस्तप्रिय शाळा. आज आपण जिल्हा परिषद शाळेला भेट दिलेली आहे. याचं कारण असं आहे की ज्या मोठमोठ्या ज्या संस्था आहेत, संस्थेकडं धाव, शाळेकडे धाव या ठिकाणी जनतेची आहे, पालकवर्गांची आहे. परंतु जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत, शाळांचा उच्चांक या ठिकाणी वाढावा आणि विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेकडे या ठिकाणी गोडी लागावी त्या दृष्टिकोनातून काही विद्यार्थिनींसोबत आपण संवाद करतोय. की ताईचं नाव? अच्छा, किती वर्गाला जातेस? 10वी. बरं, इथे लिहिलेलं आहे की पुस्तक वाचण्याचे फायदे काय? सर, पुस्तक म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला ज्ञान प्राप्त होते. अच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वाचन हे सर्वात आवडता विषय होता आणि वाचनामुळे आपल्याला म्हणजे कोणत्याही विषयात जर जायचं तर वाचन महत्वाचं असते. मित्रांनो, वाचाल तर वाचाल. परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की बाबासाहेबांनी अनेक पदव्या या ठिकाणी बहाल केलेल्या आहेत, परंतु काही फायदे सुद्धा आपण त्यांच्याकडनं या ठिकाणी घेतले गेले पाहिजे. पुस्तक ज्ञान जे आहे हे फळ्यावर नुसतं या ठिकाणी बोर्डवर लिहिण्याजोगतं नसतं, परंतु ते सुद्धा आपलं आत्मसात या ठिकाणी करणं महत्वाचं असतं. त्याला लागते गुरुजन वर्गांची साथ. या ठिकाणी गुरुजन वर्ग सुद्धा या ठिकाणी सज्ज आहेत. अतिशय सुंदररित्या या ठिकाणी शिक्षण दर्जेदार या ठिकाणी दिल्या जात आहे आणि आपण सुद्धा जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा बदला, जेणेकरून
आपण सुद्धा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे पूर्वीच्या काळामध्ये कशा शाळा होत आहेत, आता डिजिटल संगणकीय ज्ञान आहे आणि ते ज्ञान मिळवण्यासाठी जिल्हा परिषदचे गुरुजन वर्ग सुद्धा या ठिकाणी सज्ज आहेत. तुला कशामध्ये जाण्याची इच्छा आहे? सर इंजिनियर बनायचं. इंजिनियरच का? सर ऍक्च्युली मॅथ माझा फेवरेट विषय आहे. अच्छा. मग त्याच्यानुसार असं काही म्हणजे माझे मोठे भाऊ वगैरे त्यांचा सल्ला घेऊन याच्यामध्ये मला आवडतं सुद्धा. जी गोष्ट आवडते ती करायला पण सोपी जाते असं म्हणतात सर. मित्रांनो, अशा पद्धतीचं एक मन मोकळेपणाने या ठिकाणी संवाद आपण विद्यार्थ्यांसोबत साधत आहे. जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आहेत, आपण संस्थेत सुद्धा या ठिकाणी जाणारच आहोत, परंतु आज जिल्हा परिषदचे काय हाल आहे शाळेचे हे आम्ही तुम्हाला ग्राउंड रिपोर्ट आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी सादर करतोय. तिला इच्छा आहे की इंजिनियर व्हायचं आणि इंजिनियर बनवून कुठेतरी चांगली सेवा या ठिकाणी कार्य या ठिकाणी करायचं आहे. आई वडिलांचे स्वप्न सुद्धा आहे आणि ती इंजिनियर बनणार. शिस्तप्रिय शाळा, माझी शाळा सुंदर शाळा, शिक्षक वर्गांचा तज्ञ स्टॉप आणि निसर्गरम्य वातावरण, विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याचा एक गुरुजन वर्गांचा ध्यास, विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये असणारे सुप्त गुणांना वाव देणारी शाळा म्हणजेच जिल्हा परिषद मंगरुळ नवघरे. दुसरे विद्यार्थी आपल्या सोबत आहेत की ज्ञानदान या ठिकाणी ते घेत आहेत. जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे आणि विविध परीक्षा त्यांनी दिलेल्या आहेत. अशा विद्यार्थ्यांसोबत आपण संवाद करणार आहोत. तुझं नाव बेटा? धनंजय भारत येळवंडे. अच्छा, म्हणजे तुझे वडील काय काम करतायत? शेतकरी. शेतकरी. शेती आहे. किती एकर शेती आहे? 6 एकर शेती आहे मित्रांनो. परंतु 6 एकरामध्ये जे उत्पन्न निघतंय हे आपल्याला आता सध्याच्या परिस्थितीला माहिती आहे की काय त्याला भाव मिळतोय. परंतु आपला पाल्य या ठिकाणी चांगला घडवायचा आणि चांगल्या नोकरीवर लावायचा, चांगलं त्याला नागरिकत्व या ठिकाणी बहाल करायचं, चांगला देशपातळीवर कसा चमकेल हाच दृष्टिकोन आई वडिलांचा या ठिकाणी राहिलेला आहे. ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, परंतु स्वप्न फार मोठे मोठे आहेत. तू कोणकोणत्या परीक्षेमध्ये भाग घेतला होता? NMMS. अच्छा, आणखी? स्कॉलरशिप. अभ्यासात आवड आहे. बरं, काय बनण्याची इच्छा आहे त्याला? एअरफोर्समध्ये NDA मधून एअरफोर्स जॉईन करायचं. एअरफोर्स जॉईन करायचं आहे मित्रांनो आणि देशाची सेवा करायची आहे. अशा पद्धतीचे या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न असतात. विद्यार्थी असतात घाबरतात, परंतु त्यांचे स्वप्न फार मोठे आहेत आणि ते स्वप्न या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळेच्या माध्यमातून गुरुजन वर्ग या ठिकाणी तयार करणार आहेत. हेच ते विद्यार्थी आहेत. जिल्हा परिषद शाळेला आपण भेट दिलेले आहेत. मंगरुळ नवघरे येथे आपण आहोत. तुझं नाव? माझं नाव प्रतीक्षा रमेश गाडी. अच्छा, बरं किती वर्गाला जातेस? मी 10व्या वर्गाचा. 10व्या वर्गाला. बरं, कोणकोणते विषय आहे तुला? ट्युशन नाही. नाही, विषय कोणकोणते मला आहे? गणित आहे, सायन्स पण आहे, मराठी, इंग्रजी, हेल्थकेअर पण विषय आहे. अच्छा, नेमका आवडता विषय कोणता आहे तुझा? माझा आवडता विषय गणित आहे. गणित, मॅथ्स मध्ये जास्त टक्केवारी घेणार तू? हो. बरं, तुला कशामध्ये जायची इच्छा आहे? मॅथ मध्ये समजा तुला जर टक्केवारी जर मिळाली तर तू कोणत्या याच्यामध्ये झेप घेणार उद्याला? IIT मध्ये. IIT मध्ये. मित्रांनो, अशा पद्धतीचे स्वप्न असतात विद्यार्थ्यांचे आणि IIT मध्ये जायचं आहे तिला. कारण आपल्याला सुद्धा माहिती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी मोठमोठे स्वप्न आपण बघितले गेले पाहिजेत. की कारण की पूर्वीचा काळ वेगळा होता आणि आताचा काळ वेगळा आहे. ह्याच आहेत आपल्या राष्ट्रमाता जिजाऊंच्या लेखी. स्वतः या ठिकाणी तिने म्हटलेलं आहे की IIT मध्ये